मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती किचनमध्ये चहा बनवत असते तेव्हा तिला आशुतोषची आठवण येते. त्यानंतर अरुंधती देवपूजा करते तेवढ्यात तिला कांचनचा फोन येतो व मी सकाळपासून तुला फोन करत होते, कुठे होतीस असं कांचन अरुंधतीला विचारते. तेव्हा अरुंधती, मी हॉस्पिटलमध्ये गेले होते, नितीनची बायको सिरियस आहे म्हणून कांचनला सांगते. तेव्हा ते ऐकून कांचन खूप घाबरते. तेव्हा अरुंधती, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या, अभिने दिलेली औषधं वेळेवर घ्या, जितकं लक्ष आपण नवऱ्याकडे आपल्या मुलांकडे देतो तितकं लक्ष स्वतःकडे का देत नाही असं बोलते. तेव्हा अरुंधतीला आशुतोषचं बोलणं आठवतं. तर अरुंधती कांचनला उद्यापर्यंत ठणठणीत बऱ्या व्हा म्हणून सांगते. त्यावर कांचन आनंदाने, उद्या तू येणार आहेस का असं विचारते. तेव्हा अरुंधती, हो नक्की येणार, तुमच्या वाढदिवसाला मी औक्षण केलं नाही असं कधी झालं का म्हणून बोलते. तेव्हा कांचन, यंदा त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला माझ्याकडून औक्षण करून घेतलं नाही म्हणून नाराज होते. तेव्हा अरुंधती, मागचं सगळं विसरून जा, उद्याचा दिवस कसा आनंदात जाईल याचा विचार करा म्हणून कांचनला समजावते. तेव्हा कांचन सांगते, दुरावलेले सगळे परत या, अरुंधती तू नक्की ये, कारण माहीत नाही पुढचा वाढदिवस मी बघू शकेन की नाही. विशाखा, केदार पण माझ्यावर खूप चिडले आहेत. वाढदिवस साजरा करण्याची माझी इच्छा नाही, परंतु तुला भेटण्याची खूप इच्छा आहे असं अरुंधतीला सांगते. तेव्हा अरुंधती होकार देत आम्हाला तुमचा वाढदिवस नेहमीसारखा साजरा करायचा असल्याचं सांगते व लगेच फोन बंद करते. आणि त्यानंतर अरुंधती यशला फोन करते व उद्या आईंचा वाढदिवस आहे, मी सांगते ती तयारी करून ठेव असं बोलून सर्व काही प्लॅन सांगते. त्यावर यश होकार देतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कांचन गणपती बाप्पासमोर प्रार्थना करते की माझ्या घरातील इडापिडा टळू देत, असा काही चमत्कार कर की घरातील सर्वजण आनंदाने एकत्र येऊ देत, यांचा माझ्यावरील राग लवकर जाऊ देत आणि माझी अरुंधती जिथे कुठे असेल ना तिथे तिला सुखी ठेव. अनिरुद्ध अविनाशला चांगली बुद्धी दे, आमच्या घरात लवकर पाळणा हलू देत, माझ्या नातवांचं नातीचं लग्न होईपर्यंत आम्हाला धड धाकट ठेव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं घर आम्हाला परत मिळू देत. त्या चेटकिनीने जे काही चेटूक केलं आहे ना ते नष्ट होऊ देत. सर्वजण माझ्याशी चांगलं वागतील असं काहीतरी कर. आजपर्यंत मला फक्त तुझाच आधार आहे असं बोलून कांचन मागे वळते. तर सर्वजण तिच्यावर फुलांचा वर्षाव करत हॅपी बर्थडे विश करतात. तर कांचन ते पाहून खूपच खुश होते. त्यानंतर ईशा कांचनला गुलाबाचे फूल देत बर्थडे विश करते व आशीर्वाद घेते. तेव्हा कांचन तिला सुखी राहा असा आशीर्वाद देते. त्यानंतर अनघा, गौरी, यश, विमल, अभि सर्वजण कांचनला गुलाबाचे फूल देत वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. तर सर्वांचं आपल्यावरील प्रेम पाहून कांचनचे डोळे पाणवतात. तेव्हा ती तुमच्या सर्वांच्या लक्षात होतं का असं विचारते. तेव्हा ईशा व यश तुझा बर्थडे विसरणं शक्य तरी आहे का असं बोलतात. तेव्हा कांचन नाराज होत, तुम्ही नाही परंतु बाकी सर्वजण विसरलेत, यांनी कुठे मला हॅपी बर्थडे विश केलं असं बोलते. तेव्हा सर्वजण कांचनला चिडवत त्यांच्या लक्षात असेल परंतु ते जरा रुसलेत ना म्हणून हॅपी बर्थडे म्हणाले नसतील असं बोलतात. तेव्हा अनघा कांचनला सांगते, आप्पा बाहेर फिरायला गेले आहेत, ते येतील आणि आल्या आल्या त्यांच्या स्टाईलमध्ये तुम्हाला विश करतील. तेव्हा कांचन मात्र नाराज असते. तेव्हा ईशा कांचनला, आज तू नाराज होशील असं कोणीही वागणार नाही याची मला खात्री आहे, आज आपण खूप धमाल करणार आहोत असं सांगते. परंतु विशाखाचा फोन आला नाही म्हणून कांचन नाराज होते. सर्वजण तिला समजवतात. तेवढ्यात कांचनला अरुंधतीचा फोन येतो. अरुंधती कांचनला बर्थडे विश करते. तर कांचन आनंदाने, तू कधी येणार आहेस असं विचारते. तेव्हा अरुंधती, ऑफिसचं काम झालं की लगेच येते, तुमच्यासाठी खीर पण बनवणार, अनघाला तयारी करून ठेवायला सांगा असं बोलून फोन बंद करते. तेव्हा विमल कांचनला, आज तुम्हाला काय काय खायचं मला सांगा, मी बनवते असं बोलते. तर सर्वजण त्यांच्या आवडीचे पदार्थ विमलला बनवण्यासाठी सांगतात. तर दुसरीकडे सुलेखा घरी येते व आशुतोषला सांगते, मी सकाळीच हॉस्पिटलमध्ये गेले होते, वर्षा आता बरी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेले 6 तास तिला व्हेंटिलेटर लावावं लागलं नाही,
ते ऐकून आशुतोष खूपच खुश होतो. तेव्हा सुलेखा, मी डॉक्टरांना भेटले, नितीनही आता रिलॅक्स झाला आहे असं बोलते. तेव्हा आशुतोष, मी लगेच अरुंधतीला फोन करून सांगतो, तिलाही खूप काळजी वाटत होती आणि आम्ही दोघेजण हॉस्पिटलमध्ये जातो असं बोलतो. तेव्हा सुलेखा, मी अरुंधतीसाठी पण डब्बा पाठवते, तिला सांग तिची सकाळी धावपळ होते म्हणून आशुतोषला सांगते. तर आशुतोष, अरुंधती तुला असं कधीच सांगणार नाही, कारण दुसऱ्यांना आपल्यासाठी काही करायला सांगणं हे मोठं पाप आहे, आपण नरकात जाऊ अशी तिला भीती वाटत असणार म्हणून अरुंधतीची नक्कल करत असतो. त्यानंतर आशुतोष अरुंधतीला फोन करतो व लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे अनिरुद्ध काम करत असतो. तेवढ्यात संजना तिथे येते व अनिरुद्धशी बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु अनिरुद्ध तिला इग्नोर करतो. तेव्हा संजना, तू माझ्याशी बोलणारच नाही का? मला वाटलं होतं तू लोकांसमोर माझ्यावर चिडण्याचं नाटक करतोय. तुलाही माझं म्हणणं पटलंय, प्लीज असं करू नकोस. मी तुला शेवटचं सांगते, तू जर माझ्याशी असंच वागणार असशील ना तर असं बोलते. तेव्हा अनिरुद्ध, काय करशील, सोडून जाशील का? मग जा असं स्पष्टपणे संजनाला सांगतो. तेव्हा संजना धक्क्याने, का एवढा टोकाला जातोस आणि तुमच्या घरात सगळेजण एकमेकांना हाकलून का देत असतात? आपली जर जॉईंट फॅमिली आहे ना, मग थोडी भांडणं तर होणारच, मग लगेच घर सोडण्याची भाषा तुम्ही का करता असं विचारते. तेव्हा अनिरुद्ध, सर्व काही तुझ्यामुळेच होतं, तू इथे राहणार आहेस की जाणार आहेस हे तूच ठरव असं संजनाला सांगतो. त्यावर संजना, माझी इथून जाण्याची इच्छा नाही, माझं खरंच तुझ्यावर, या घरावर खूप प्रेम आहे, या घरातल्या सर्वांनी मला ॲक्सेप्ट करावं एवढीच माझी इच्छा आहे, यासाठी मी खरंच खूप प्रयत्न करते, परंतु तुझ्या कुटुंबातील लोक माझ्याशी तसं वागत नाही, मला इनसेक्युअर करतात. रोज सकाळी उठल्यापासून सगळ्यांशी जुळून घेण्याचा माझा स्ट्रगल असतो. सर्वजण माझ्याशी असं वागतात की जणू मी अस्तित्वातच नाही अशी बडबड करत असते. तेवढ्यात अनिरुद्धला फोन येतो. तर संजनाकडे लक्ष न देता अनिरुद्ध बाहेर निघून जातो. ते पाहून संजना खूप रडू लागते. त्यानंतर सर्वजण आजीचा बड्डे कसा साजरा करायचा याचा विचार करत असतात. यश व ईशा एकमेकांना खूप चिडवत असतात. तेव्हा गौरी, आपण विशाखा आत्या आणि केदार काकांना बोलूयात असं सांगते. तेव्हा ईशा, ते येतील का असा प्रश्न करते. तेव्हा गौरी, आपण त्यांना कन्व्हिन्स करू म्हणजे आजी पण खुश होतील असं बोलते. तेवढ्यात अभि तिथे येतो व आजीला खुश करण्यासाठी आपण साडी घेऊयात असं बोलून अनघाला आवाज देतो. तेव्हा अनघा अभिला, तूच आजीसाठी साडी घेऊन ये, म्हणजे तुला साड्यांचे 4 प्रकार कळतील आणि आवडलीस तर एखादी माझ्यासाठी पण घेऊन ये असं बोलते. तेव्हा सर्वजण अनघाला चिडवतात. तेवढ्यात अविनाश आंबे घेऊन येतो. तर अनिरुद्ध व संजना आज काय आहे असं विचारतात. तेव्हा यश आज आजीचा वाढदिवस असल्याचं सांगतो. तर संजना, मी विसरले म्हणून नाटक करते. तेव्हा अविनाश संजनाला बदाम खात जा, तू म्हातारी झालीस म्हणून चिडवतो. उद्याच्या भागात आशुतोष अरुंधतीला हॉटेलमध्ये घेऊन जातो व तिच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करण्यासाठी सांगतो. तेव्हा अरुंधतीला सर्व काही भूतकाळ आठवतो. तर मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.